भाव आणि विचार व्यक्त करण्याचे माध्यम म्हणजे भाषा. हे आपल्याला माहीत असेलच. परंतु या भाषेचे 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे बोलीभाषा. स्वाभाविकच मराठी, संस्कृत, हिंदी, तमिळ, तेलुगू, कानडी या सगळ्या ज्या आपण शब्दांच्या मार्फत व्यक्त करतो तो प्रकार म्हणजे बोलीभाषा. भाषेचा दुसरा प्रकार म्हणजे लिखित स्वरूपातील भाषा. अर्थातच आपण आपल्या भावभावना ज्या लिहून व्यक्त करतो आणि ज्याचं सुंदर उदाहरण म्हणजे पत्रलेखन. भाषेचा तिसरा प्रकार म्हणजे सांकेतिक भाषा. सांकेतिक भाषेचे देखील 2 प्रकार पडतात. पहिला प्रकार म्हणजे डोळ्यांची भाषा. व्यक्ती एकदम स्थिर देखील असेल तरी देखील तिच्या डोळ्यांमधून आपल्याला कळतं की ती आनंदी आहे का दुःखी आहे का अन्य काही भाव त्या डोळ्यांमधून व्यक्त होत आहे, अशी डोळ्यांची भाषा. आणि याच्यातला दुसरा प्रकार म्हणजे देहबोली किंवा हातवारे करून खानाखुणा करून आपण जे व्यक्त होत असतो त्यावेळेला शब्द देखील आपण उच्चारत नाही आणि व्यक्त होणारा हा भाषेचा अजून एक प्रकार. तर भाषेचे असे हे 3 प्रकार आहेत: बोलीभाषा, लिखित स्वरूपातील भाषा आणि सांकेतिक भाषा. नमस्कार, मी हेमंत पोहणेरकर. साहित्य, कला, संस्कृती, शिक्षण, संगीत अशा सगळ्याच प्रकारच्या रंजक गोष्टी आपल्यासमोर घेऊन येत आहे अभिधा ब्लॉगच्या माध्यमातून. तेव्हा अभिधा ब्लॉगला अवश्य लाईक, फॉलो, सबस्क्राईब, शेअर करा. धन्यवाद.